पर्यंत। आणि आता आपण पाहतो की कार्यकर्ते हे सगळे आक्रमक झालेले आहेत। सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते, निदर्शनं दिली जात आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये रोहित पवार यांचा फोटो असलेला फलक आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये ही सगळी घोषणाबाजी जी आहे ती राष्ट्रवादी भवनच्या समोर होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। शरद पवार ज्यावेळी आले तेव्हा सुद्धा या सगळ्या तरुणांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा उत्साह दाखवला आणि त्यानंतर शरद पवार या सगळ्यांना भेटून राष्ट्रवादीच्या भवनाच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत। आणि आता शरद पवार राष्ट्रवादी भवनमध्ये आहेत, दिवसभर ते असणार आहेत जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही आणि ते ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील या राष्ट्रवादी भवनच्या कार्यालयामध्ये उपस्थित असणार आहेत। आणि सगळे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक पवित्रा घेऊन या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत। पोलिसांनी एनसीपीचं जिथे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग केलेलं आहे। जे कार्यकर्ते आतमध्ये येत आहेत ते आक्रमक पवित्रा घेऊन बाहेर जाऊ नयेत यासाठी हे सगळ्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। मात्र ते आक्रमक होऊन ईडीच्या कार्यालयापर्यंत जाणार नाहीत याची सुद्धा विशेष करून खबरदारी जी आहे ती घेतली जाणार आहे। आपण पाहतोय की आगळ्या वेगळ्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। महिला पदाधिकारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रोहित पवार यांचं समर्थन या सगळ्या राष्ट्रवादीच्या महिला